महाराणा प्रताप चौकात दिशादर्शक उभारणीला विरोध, शिवसेनेचा इशारा, काम थांबवा अन्यथा आंदोलन। मिरज शहरातील महाराणा प्रताप चौक येथे महानगरपालिकेकडून टेंडर काढून दिशादर्शक उभारणीचे काम सुरू करण्यात आले आहे। मात्र या कामाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून तीव्र विरोध होत असल्याचे समोर आले आहे। मिरजमध्ये गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो। महाराणा चौक परिसरात शिवसेनेची स्वागत कमान, स्टेज तसेच विविध गणेश मंडळांच्या भव्य कमानी उभारल्या जातात। याच ठिकाणी मोठ्या गणपतीच्या मिरवणुका देखील पार पडतात। त्यामुळे या चौकात सुरू असलेल्या दिशादर्शक उभारणीमुळे रहदारीस अडथळा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। या संदर्भात 3 महिन्यांपूर्वीच हे काम थांबवण्याची मागणी उपायुक्त स्मृती पाटील यांच्याकडे करण्यात आली होती। संबंधित अधिकाऱ्यांनी काम थांबवण्याचे आश्वासन दिल्याचे सांगण्यात येते। मात्र काही लोकांनी पुन्हा हे काम सुरू करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट पदाधिकाऱ्यांनी या कामाला तीव्र विरोध दर्शवला असून कोणत्याही परिस्थितीत हे काम होऊ देणार नाही असा इशारा दिला आहे। तसेच स्थानिक नगरसेवकांनी स्थायी समितीतही याबाबत ठराव मांडला असून रहदारी व नागरिकांच्या सोयी लक्षात घेता हे काम तातडीने थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे। महाराणा प्रताप चौक या ठिकाणी महानगरपालिकेने पैशासाठी टेंडर काय काढणं दिशादर्शक त्याच्या बऱ्याच ठिकाणी कमानी उभा करण्याचं काम चालू आहे। तर मिरज नगरी ही गणपतीरायाची नगरी असून मिरज शहरात गणेशोत्सव हा मोठ्या प्रमाणात असतो। मोठ्या प्रमाणात मोठमोठ्या मूर्त्या असतात, शिवसेना इतर पक्षाच्या मोठमोठ्या कमानी असतात। तर या ठिकाणी त्यांनी दिशादर्शक उभा करण्यासाठी पालन उभा केलेला आहे। तर त्याचं पत्र आम्ही 3 महिन्यापूर्वी दिलं होतं की हे काम बंद करा आणि या ठिकाणी शिवसेनेची कमान आणि स्टेज असतो। तर त्याप्रमाणे संबंधित उपायुक्त मॅडमने आम्हाला सांगितलं हे काम थांबवलेलं आहे म्हणून। त्याच्यानंतर आज बरोबर रविवार बघून काही महापालिकेचं टेंडर गेलेले काही गुंड लोक या ठिकाणी 4 मुलं घेऊन काम जोरजबरीने चालू करण्याचा प्रयत्न केलेला होता। पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने याला कडाडून विरोध केलेला असून हे काम जैसे